शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने 2020 डबलवारी वर्षाच्या जगदीश सामने आयोजित केलेला आहे। या सामन्यासाठी स्वतः कुमार स्वप्नीशंकर गोसावी श्री आधारपासून भजनमंडळ माटासगावचे योगेश्वरी गुरु आणि मला पक्वाद्वाद करते ते सिंधुदुर्गातील नामवंत पक्वाद्वादक कुमार भूषण हरी आणि मला तबलावादक करते आपल्या योगेश्वरी नामवंत पक्वाद्वादक तबलावादक कुमार विघ्नेश केले आणि मला चोरस मंडळ आणि आजच्या रात्रीपुरता माझ्या जोडीला असणारे बुवा सिंधुरत्न श्रीमान विनोदसिंग चव्हाण यांचे पक्का शिष्य मोहन वारंगुवा आणि त्यांना पक्वाद्वाद करते ते पक्वाद विशाल शिक्षण माधव तबलाचा करते ते रुपेश पाटकर आणि त्यांची चोरस मंडळ आजच्या दोन्ही मंडळाच्या वतीने भांडूपची नवसाई उत्सव समिती सर्व कार्यकर्त्यांची माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। भांडूप म्हटल्यानंतर असंख्य भगिनी बुवा आहेत त्यामध्ये श्रीमान सुशील गोटेकर बुवा कैलासवासी काशीराम भगत बुवा कैलासवासी चव्हाण बुवा कारण भांडूप म्हटल्यानंतर नामवंत भगिनी बुवा या ठिकाणी आले पक्वाद्वादक गोरख मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी सर्वांच्या चरणांची नतमस्तक होतो। विद्येची देवता सरस्वती मातेला त्रिवार वंदतो 14 विद्यार्थी अवसर कमला धन्यवाद। प्रथमतः सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। डबलवारीचा सामना आहे आणि आज माझ्या जोडीला जे बुवा आहेत अत्यंत गोड स्वभावाचे बुवा आहेत, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, कधीच बुवा चिडत नाहीत
मला ते लहान भावाप्रमाणे समजून घेतील. आज ते माझ्यासाठी देव आहेत, मी त्यांचा भक्त आहे. भक्त कितीही बोलू शकतं देवा, कडवीन मारून दिलं. भक्त कितीही बोलू शकतं देवा, पण देवान कोपायचं नाही. आणि जर देव कोपलो तर भक्त काय करू शकतात? त्या भुवांच्या बरोबर अंदाजा माझं लेवल मध्ये बारी होते. ठीक आहे, भजनाला सुरुवात करते, प्रार्थना घेतो. एकदा साऊंड सिस्टम वाल्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कुलकुलीत साऊंड सिस्टम धन्यवाद माऊली.
पेटीचा आवाज थोडा कमी करा. ओम ब्रह्मांड ध्वनी झाली. तेने माया प्रगटली. ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करुणी. चार वेद कथिये. ऋग्वेद सांगे कर्म. ऋग्वेद सांगे कर्म. यजुर्वेद ज्ञान संपन्न. अथर्ववेद उपासना. सामवेद सांगे अमर मधुर संगीत गायन. अमर मधुर संगीत गायन. अमर मधुर संगीत गायन. अमर मधुर संगीत गायन. वक्रतुंड महाकाय. सूर्यकोटि सर्वकार्येषु सर्वदा. छत्रपती शिवाजी महाराज हा मानाचा मुद्रा. कैलासवासी
काय भजन प्रत्येक बुवा सांगत असतो. ब म्हणजे बजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातील जनमानसांसमोर नतमस्तक होणे ते म्हणजे बुवा भजन आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय ते वेडे वाकुडे काही न परी तुझाच म्हणविन मज राखे दिन राहता वेद सात करी आता. भजन नामस्मरण करताना बुवा ताल सूर यांची आवश्यकता नाही. भजन आपण कुठेही करू शकतो, पण भजन आपण कोणत्या गतीने करतोय, मनापासून करतोय की मनात स्वार्थ ठेवून करतोय, त्याच्यावरती आपले भजन आहे बुवा. मोहन वारम बुवा म्हटल्यानंतर दिसतात तसे चिकट, म्हणजे असं वाटतं की गणपती कसं आपण 11 दिवस घराकडे आणतो तसे बुवांका घराकडे आणायचे. 11 दिवस बुवांका पाटावरती बसवायचो, चांगलं पिठी भाताचं नैवेद्य घालायचो आणि 11 दिवस झाले काय कोंडीत फिरवायचो. 100% भेटणार. कारण मोहन वारम सोपती गोष्ट ही जोडी सध्या गाजता. तुमचे पैसे वसूल होणाऱ्या 100%. फक्त बुवा तुम्ही बोला, बाकी मजेत ना. भगवी शाळेत असलास त्या भगव्या शाळेचा अपमान करू नको. त्या पद्धतीत बुवा भजन होऊ दे. कारण आपल्या समोर बुवा वयस्कर माणसं बसली आहेत आणि आज खर तर शिवजयंती आहे, शिवजन्मोत्सव सोहळा आहे, ज्यांच्यामुळे भजन कीर्तन चालू आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवतील. आणि हा जो बुवा वारसा दिलाय, पंचरत्न दिलाय, तो कुठेतरी आपण जपण्याचा प्रयत्न करतोय. कारण कोकण कला भूषण ही पदवी साध्य करून ज्यांनी कोकणच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला ते चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही. ज्यांनी कोकण दर्शन एका गजरामधून कोकण म्हणजे काय ते ज्यांनी आपल्या गजरातून दाखवलं ते परशुराम पांचाळ बुवा पुन्हा होणे नाही. बसल्या जागेवरती गजर करणारे कैलासवासी काशीराम परब बुवा पुन्हा होणे नाहीत. आणि ती बुवा भांडूपचे बुवा ते रत्न आहेत काशीराम परब बुवा. त्याच्यामुळे आपण काय वारी करता, ही नाक्यावरची वारी नाही बुवा. सगळे भजने रसिक असत ना, बघू गेल्यात की कोण काय करतात, बाकी दिसतात परत लड्डू मुक्त्या. ठीक आहे. कैलासवासी दीपक चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे भजनाला सुरुवात करतोय. बुवा काहीतरी बोला, 100% वारीला मजा होऊ दे. टायमिंगचं बंधन आहे. रोटेशनला सुरुवात करतोय. 500 वर्षानंतर प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा त्या अयोध्येमध्ये झाली आहे. आपलं भजन रामकृष्णारी मंत्रावरती आपले भजन आहे. प्रभू रामांचं गाणं घेतोय आणि नोटेशन लिहिलं. एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोल, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. घर घर में अब एक ही नाम, घर घर में अब एक ही नाम.
नोटेशनला बुवा सुरुवात करतोय. बुवा नियमावली कसा लिहिलेला. नमस्कार माहिती बुवा. अरे तुले बुवा करायचं नाही पण झाला तर समजा किंवा काय आहे. जनाबाईने सुद्धा जेव्हा तिच्यावरती चोळीचा आळ आला त्या पांडुरंगाला तिने शिवाय काय. अरे अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. मेल्या गेले तुझे मडे तुला पाहुणी काळे रडे. उभी रावणी अंगणी शिव्या देते दासी कधी. बुवा ते देव आणि भक्त त्याच्याबद्दल बुवा नातं होतं. आज तुम्ही देव असाल मी भक्त असेल फक्त माझ्या तोंडातून शिवी नाही होती. अरे तुला तर भक्त समजाच माका माफ कर. कारण बुवा शिवाजी महाराजांमुळे हे सगळं आपण भजन कीर्तन चालू आहे. कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती शिवाजी राजा. माझा शिवछत्रपती शिवाजी राजा. जय भवानी जय भवानी जय शिवाजी. ए पाकिस्तान तुला काय ए जय शिवाजी मला लाज नाही वाटत. लाज वाटत होता ए भैया लाज वाटता काय. स्टार्टिंगला जरा तू कर ना. शिवाजी महाराज काय 392 गडे किल्ले बांधले. एका किल्ल्यावर जाऊन बघ कडपात वर्षी पाड्या जातो. मांडरा बघू नका पहिला सांगतोय. नाही बुवा खूप गोड आहे. त्यांना लाज राग नाही बुवांका. निर्लज्ज अजिबात म्हणणार नाही तुमचा निर्लज्ज. मागे रे रेपा मागे रे देवाचे
जय
संतोष शिंदे यांच्याकडे माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस त्याला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.